नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यासाठी आपण घेतले हाती आपल्या काम म्हणजे तोरण करायचं. हे लई सळायला लागले बघा. त्याच्यासाठी आपण काय केलं तर टाचणी मारावी म्हणलं होतं, पण हे टाचणी मी आता कितपर्यंत साथ देते काय माहिती. बघू शकता आता समोर बघा. तर ह्यानं तर काम केलं ते बघा, त्याचं ह्यानं काढून घेतलं बघा. आता आपल्याला डायरेक्टली दोऱ्यानं बांधावं लागणार आहे. तर मित्रांनो, तोरण तुम्ही पण असं करताय का बघा. मी असे पानायली हळद आणि कुंकू मोठं लावलं, हळद छोटी लावली आणि अशा पद्धतीनं आता हे टाचण्या मारून घ्यावं म्हणलं होतं फुलाला आणि पानाला. तर टाचणीनं काय केलं, त्याचा कारभार उरकून घेतला, टाचणी काही बसेना. तर त्यासाठी आता आपण प्लॅनिंग करतो आहे की डायरेक्टली दोऱ्यानंच बांधावं. तर बघू शकता आता मारून बघतो, अजून पण जमलं तर ठीक आहे. आता बघा आपण केलं चालू दोऱ्यानं, कारण टाचणीनं काय मिळ ना. तर मित्रांनो, आता काय थोड्या वेळानं आपलं होईलच, बघूया कसलं दिसतंय कसं नाही. तर ही परेशानी तर खूप करायला लागले. आणि ही बघू शकता इकडं पोराचं काहीतरी चालू आहे, टाचणी काढायचं. तर मी बांधतो तोवर म्हणलं तू ही टाचणी काढून. तर बघू शकता इकडं आता दुसरी आजोबाची पण गुढी लावायला चालू आहे इकडं बरं का. तर आजोबा आमच्या शेजारीच राहतात आणि त्यांची गुढी लावायची राहिली, तर तिकडून लावायचं नियोजन चालू आहे गुढीचं. तर बघू शकता आता तांब्या पण घेऊन आलो तिकडं बरं का. आणि एरंड तसे तर मोठे नव्हते म्हणून आपण फटे आणले होते बारीक बारीक. आणि इकडं आपलं चालू आहे आपलं तोरण बनवायचं. आणि हे आजोबा आली बघा, त्यांचं सामान घेऊन गुढीचं, जसं की हार, पुन्हा नंतर साडी चोळी तांब्या असं. आणि मित्रांनो हे फटे आणि हे असं लाकूड आमच्याकडे लाकडालाच लावतात बरं का. तसं तर एरंडा असतात, परंतु एरंडा उंच उंच नसतात ना, त्याच्यामुळं सरळ पण नसते. त्याच्यामुळं आपलं लाकूड लावायचं आणि त्याला खाली फाटा लावायचा एरंडाचा आणि मान करायचा. तर अशा पद्धतीनं बघू शकता आमच्याकडला गुढीपाडव्याचा सण साजरा होतोय. तर तुमच्याकडं कसा साजरा होतोय ते पण आपल्याला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, आपल्या ह्या व्हिडिओला तुमचा एक प्रतिसाद द्या, खाली कमेंट करा कसा वाटला हा व्हिडिओ आमचा. तर चालूया काय बांधायचे त्याला. तर साडी हुडकणं झाली ती, तर आजोबा आणि आजी त्यांच्याकडं साडी तर गवसत नव्हती आणि गमजा पण गवसत नव्हता किंवा काही दुसरं पण गवसत नव्हतं. त्यासाठी आपण आता बघा हे आमच्या इकडून आणली साडी लुगडं हे ते आणि लावायचं चालू आहे. आता इकडं आजोबाची गुढी आमची तर रेडी झालेली आहे म्हणायचं, आमचं तोरण चालू आहे. तर बघा तोरण पण तिकडं खाली लोंबायलेलं दिसतंय तुम्हाला वर एक वापऱ्यामध्ये बरं का. तर ते द्वारा थोडा बारीक राहिला, त्याच्यासाठी द्वारा तुटायला लागला होता. तर मग द्वाऱ्याचं थोडं नियोजन लावा म्हणलं होतं, परंतु द्वारा काय गावचाला नाही ना. अशा पद्धतीनं आता आपलं बांधायला चालू आहे. बारका रेलीचा द्वारा आहे, त्याच्यामुळं तुटण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे जास्त आवळावळी त्याला करायला जमना झाली. तर त्याच्यामुळं आपलं चालू होतं गुढीला म्हणजे गुढीला बांधायचं, परंतु ते पण तुटायला लागलं. आणि अशा पद्धतीनं आता आजोबाची पण गुढी चालू आहे करायला बरं का. तर आजोबाची गुढी आता व्हायला लागली, त्यांचं तांब्याला बारव आणि स्वास्तिक हे ते सगळं काढायला चालू आहे. रेसा पण मारायला चालू आहे, उभ्या गंध लावायला चालू आहे मस्तपैकी. आणि आजीचं लुगडं हे ते सगळं काय व्यवस्थित केलं आहे. आणि बापू लावले तिकडं आणि मी लावले आमची आणि बापू लावलेत आजोबाची. तर असं झालं की त्यांनी म्हणलं तुम्ही तिकडे लावा, मी इकडे लावतो. तर अशा पद्धतीनं आता आमच्या गुढीचा सण साजरा होतो आहे. तर तुमचा कसा साजरा होतो आहे ते पण आम्हाला कमेंट करून सांगा बरं का. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमचं आता तोरण तुम्हाला दाखवायचं खास करून हा व्हिडिओमध्ये. कारण तोरण जी तुम्हाला दाखवायचं म्हणजे मी पहिल्यांदाच करतो आहे आणि खूप बेजार करते बरं का तोरण करण्यासाठी. तर त्यासाठी तुम्हाला आज तोरण दाखवतो आहे. तर तसं तर मी सकाळीच आंब्याची पानं आणि फुलं, तर तसं तर झेंडूची फुलं लागतील बरं का, परंतु आपल्याकडे झेंडूची फुलं नव्हती, त्याच्यामुळं आपण डायरेक्टली गुलाबाची फुलं आणली होती. तर बघा आता हे आजूबाजी पण जवळजवळ झाली आहे आता गुढी. तर काय होतं आहे, वरी उभा करून लावायचं असं म्हणतात बरेच जण, परंतु वरी जाता येत नाही, पुन्हा नंतर हात पुरत नाही. त्यासाठी आम्ही खालीच अशी सर्व काही तिची तयारी करून घेतो आणि नंतर आपण वरी उभा करून त्याला बांधून घेतो. तर अशा पद्धतीनं आमची आजची गुढी साजरी होती या. तर बघू शकता आता ते सगळं काय वस्त्र असतील ती सगळी बांधून घ्यायची, नंतर तांब्या पण बांधून घ्यायचं. कारण कसं आहे आता आमच्या इथं होतो आहे सप्त्याचं सुरुवात. म्हणजे कसं आहे की आमच्या गावामध्ये सप्ताह असतो का, त्याच दिवशी आमची गुढीपाडवा असतो. म्हणजे गुढीपाडव्या दिवशी आमचा सप्ताह चालू असतो आणि ही गुढी आम्ही सप्ताह शेवट होतो उतरीत नाहीत. म्हणजे 8 दिवस ही गुढी राहते, त्यासाठी पॅक बांधल्यानंतर आपलं काम आहे. नाहीतर मग निम्म्यामध्ये पडणं किंवा लाकूड मोडलं असं होतं. तर लाकूड पण व्यवस्थित लावावं लागतं आणि
बांधण पण व्यवस्थित करावं लागतं. तांब्या असेल, हार असेल, लुगडं असेल किंवा साडी असेल किंवा पैठणी असेल. आणि बघा माझं काम इकडं चालू आहे. आता काय एकूण बांधलं आहे आणि एकूणच मला काटकी बांधायची, परंतु काटकी काय बांधा येत नव्हती. मग त्यासाठी आपण आणली होती तुरीची काटकी. तर खिळा बी नव्हता बरं का तिथे ठोकलेला, तर त्याच्यासाठी आपण तुरीची काटकी बांधून घेतली. आणि बापूचं पण इकडं आता जवळजवळ झालेलंच आहे ही गुढी बांधायचं आजोबाची. आता हिला डायरेक्टली उभा करायचं आहे. तर तिला बघू शकता अशा पद्धतीनं 2-3 जागेवर बांधून घेतो, कारण 8 दिवस राहायचे. त्याच्यासाठी 8 दिवस राहण्यामुळं पॅक तर बांधावंच लागणार आहे. पुन्हा पाऊस असेल, पाणी असेल, वारा असेल, तर त्यासाठी तसं बांधावं लागतं. आणि बघू शकता आता गुढी उभा करायचं काम चालू आहे. आजोबा बसले दारामध्ये आणि लाकूड थोडंसं वाकडचं आहे बरं का, परंतु चालतंय कसं पण असू द्या. पण गुढी लावणं हे आपलं प्रथा आहे आणि ती जपलीच पाहिजे. सगळ्यांनी गुढी लावीत जा. प्रत्येक घरी गुढी उभारली पाहिजे. तर आता ह्याला बांधून घ्यायचं आणि बांधणं झालं की आमचं साजरं झालं म्हणायचं गुढी पाडवा. तर बघू शकता अशा पद्धतीनं आम्ही खाली गंध लावून घेतो गुढीच्या लाकडाला, कारण ते धुवून घेतलेलं असतं अधिकार, त्याच्यामुळं थोडंसं पाण्यामध्ये बुडून ते लावलं पाहिजे, म्हणजे मग नंतर त्याला उमटतं व्यवस्थितमध्ये. तर बघू शकता अशा पद्धतीनं आमचा गुढीपाडवा साजरा झाला. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हे तोरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. हे तोरण कसं वाटलं ते तुम्हाला सांगा आम्हाला कमेंट करून, कारण लय बेजार झालो या तोरणासाठी. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.